बड़ी बातचीत इन लोगों से पूरी पिक्चर बची है अभी प्रोमो देख। हेलो फैमिली मेंबर्स एंड वेलकम बैक टू माय। क्या रे, चश्मे में एकदम हीरो लग रहा हूँ ना मैं। क्या रे, चश्मे में एकदम हीरो लग रहा हूँ ना मैं। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा. मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून, शेअर नाही केला असेल शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे काही अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही जे काही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. जर तुम्हाला फ्रीमध्ये अलर्ट मोशन किंवा कॅपकट प्रो एपीके हवा असेल तर किंवा ऑल मॉडेल सर्व हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करता असेल मित्रांनो. आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही जे काही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर जे अस्ट्रोचे अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे अस्ट्रोचे प्रोजेक्ट मध्ये आता प्रोजेक्ट मध्ये आलं तर बेटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून झाले मित्रांनो. मग आणखी आपला सर्वात अगोदर जे बेटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर एकदम छान असं लिरिक्स वगैरे लेअर वगैरे ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो. मग आणखी आपला जे फर्स्टला आहे आपला सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये सर्वात अगोदर अस्ट्रो व्हिडिओ ऍड करायचं. व्हिडिओ ऍड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर थ्री डॉट वरती क्लिक करून जे काही एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं, जसं की तुम्हाला MP3 सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला जे काही खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्याला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान जे का सॉन्ग वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल. जे का सॉन्गची लेअर आहे मित्रांनो त्याला खालच्या आपल्याला सेट करा. सेट केल्यानंतर एकदम छान जे का सॉन्ग वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपलं जे फर्स्टला प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो जे का तुमची आवडीची फोटो मित्रांनो अशा प्रकारे जे तुमचे फोटोज आहेत त्यापैकी कोणती एक फोटोला सिलेक्ट करून ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मग आणखी आपलं जे का अशा प्रकारे बीट करून ओढून घ्यायचं. वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. आणि आपला प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो जे का तुमची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला सर्वात अगोदर काय ऍड करायचं. वर थ्री डॉट वरती क्लिक करून मग आणखी आपला जे प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं. मग आणखी आपलं जे फोटोला ऍड करायचं. वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे बीट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. फर्स्टला इथे का मग आणखी आपलं जे थोडं प्रश्न जे फोटो त्या फोटोला लेफ्ट साईडला सेट करायचं. तिथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला लास्टला जायचं. लास्टला आल्यानंतर मग आणखी आपलं लास्टला जे अस्ट्रोचे ओढून घ्यायचं का राईट साईडला अस्ट्रोचे ओढून घ्यायचं. ओढून घेऊन आपल्या हिशोबाने जे का सेट करायचं. सेट केल्यानंतर एकदम छान जे का फोटो वगैरे सेट झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपलं त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं मित्रांनो. मग आणखी आपला त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. मी सेट वगैरे करता फोटो वगैरे त्याच तुम्ही पण सेट वगैरे करून घ्या. सेट वगैरे केल्यानंतर मग आपल्या बीटला यायचं. सेकंड वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच म्हणजे फोटो त्या फोटोला ऍड करायचं. वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. सेकंड बीटला जायचं. फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करायचा आणि आपला प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं. मग आपला जे तुमची फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं. वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन वरती क्लिक करून आपल्या हिशोबाने फोटोला सेट करायचा. आणि आपला सेकंड बीटला दोन पार्ट मध्ये फोटोला कट करून टाकून द्यायचं. मग आपला जे प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये फोटो वगैरे ऍड वगैरे करत आहे मित्रांनो. त्याच टाइम तुम्ही पण लवकर फोटो वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर जे अशाच प्रकारचे फोटो वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. तुम्ही अस्ट्रोचे फोटो वगैरे कट वगैरे केल्यानंतर एकदम फोटोज वगैरे बीटच्या हिशोबामध्ये लावल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अस्ट्रो स्क्रॉल करूया. जसं की 2.202 बीटला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये आज इथे आपला अशा प्रकारे एक टेक्स्ट पेजला मित्रांनो टेक्स्ट पेजला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मग आणि आपला जे 4.22 बीट पण टेक्स्ट पेजला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर आणखी आपला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये आज इथे आणखी आपला इमोजी पेजला आहे. इमोजी पेजला पण ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मग आपला जे लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं इमोजी पेज वगैरे दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपले जे सर्व फोटोज वगैरे आहेत ना सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला अस्ट्रो जे शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे एक नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो.
मग आणखी आपला जे बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे एक नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे सेकंड बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे पुढचे जे दोन फोटो आहे दोन फोटो सोडायचे तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं. आणखी आपला जे पुढचे दोन फोटो सोडायचे तीन नंबरच्या फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्या. आणखी आपला जे दोन फोटो सोडायचे मित्रांनो. मग आपला जे दोन फोटो सोडल्यानंतर मित्रांनो आज पुढे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे लॉंग फोटो तीन फोटो आहे ना तीन पेक्षा जे एक फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे तीन नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे बीट मार्क पेजला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे सेकंड नंबरचे लहान फोटो म्हणजे सेकंड नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या जे पुढचे जे दोन फोटो सोडायचे मित्रांनो जे तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचे दोन फोटो सोडायचे मित्रांनो. मग आपल्या जे तिसऱ्या फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे लॉंग फोटो म्हणजे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट म्हणजे सेकंड नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे लहान बीट्स मध्ये तीन नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या जे पुढचे दोन फोटो सोडायचे तिसऱ्या फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या जे पुढचे दोन फोटो सोडून जे तिसऱ्या फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या जे इफेक्ट्स वगैरे एकदम छान असे लागून गेले दिसून झाले मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे लास्ट लहान फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे बीट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे 11.05 बीट जे लहान फोटो आहेत मित्रांनो अशा प्रकारे ते सर्व फोटोज म्हणजे लहान फोटोज मध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. इफेक्ट लावण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या जे फर्स्टला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. ऍड इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या कलर अँड लाईट वरती क्लिक करायचं मित्रांनो. कलर अँड लाईट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे सॅच्युरेशन व्हायब्रेशन जे इफेक्ट आहे त्या इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं जे मोनोक्रोम वरती क्लिक करायचं. मोनोक्रोम वरती क्लिक केल्यानंतर जे ब्लॅक झाले दिसून आले. जे सेकंड फोटो वरती क्लिक करून मग आपल्या फोटो वरती क्लिक करायचं. इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या जे सेकंड फोटो वरती क्लिक करायचं. इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं. ऍड इफेक्ट वर करून घ्यायचं मित्रांनो. मग आपलं जे सॅच्युरेशन व्हायब्रेशन जे इफेक्ट ऍड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या जे सेकंड फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या जे पुढचे फोटो आहे त्या फोटोला सोडायचं मित्रांनो. जे सेकंड फोटो वरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं. जे सेकंड फोटो आणखी आपला त्या फोटो वरती क्लिक करायचं. इफेक्ट वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं. ऍड इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं सॅच्युरेशन व्हायब्रेशन जे इफेक्ट ऍड करून घ्यायचं. मी इफेक्ट वगैरे लावत आहे मित्रांनो त्या असल्यामध्ये मी पण लवकर जे इफेक्ट वगैरे ऍड वगैरे करून घ्या मित्रांनो. अशा प्रकारचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून घ्यायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे अशा प्रकारे स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे तीन नंबरचे फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लहान बिट्स मध्ये लॉंग एक फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून थ्री डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं. पेज शिफ्ट केल्यानंतर एकदम छान असं तुमचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणखी आपला व्हिडिओ वगैरे एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.